नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधाचा लढा आता आणखीन तीव्र होताना दिसत आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी 12 जिल्ह्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधी विरोधी कृती समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक झाली. आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाचा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मे अखेरपर्यंत बांधा ते वर्धा संघर्ष यात्रा काढली जाईल असा निर्णय घेण्यात आला. मान्यवर आणि जमलेले सर्व शेतकरी आजची बैठक घेण्यामागचा मूळ उद्देश असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये विरोध नाही आहे, काही जिल्ह्यांमध्ये थंड पडलेलं आहे, असं एक वातावरण मुद्दाम केलं जात होतं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की या 12 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना जे येतील त्यांना ऑनलाईन त्या ठिकाणी यावं आणि बोलण्याची संधी. आता जवळजवळ 2 तास होत आली ही बैठक आपली सुरू आहे आणि सुदैवानं प्रत्येक जिल्ह्यातले पत्रकार सुद्धा यामध्ये समावेश झालेत अशी माझी माहिती आहे, कारण की दिसत नाही. तर त्यांच्यापर्यंत, कारण की ते सगळ्यात मोठं माध्यम असणारं आपल्या भावना लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं. बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. आता काही मुद्दे आपले झालेत. पुढच्या आंदोलनाची दिशा ही आम्ही एक 8-10 जण मिळून सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढची दिशा आपण ठरवू. राजू शेट्टी म्हणते तसं तारखा आपण ठरवू. विजय देवनेने काही सूचना केलेल्या आहेत, कैलास पाटलांनी सांगितलेल्या ग्रामसभेचे ठराव. तर मला वाटतं ग्रामसभेचे ठराव घ्यायला सुरुवात आपण करावी अशी माझी पहिली विनंती असणार. दुसरं, गिरीश म्हणते तसं सगळ्या लोकांना घटकांना भेटणं, म्हणजे वकील असोसिएशन असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, यांना भेटलं पाहिजे. कोल्हापूर रत्नागिरी, नागपूर रत्नागिरी एक्झिस्टिंग हायवे आहे, तो असताना या हायवेची गरज नाही, हा मुद्दा लोकांपर्यंत पटवून देणं सांगणं गरजेचं. विकासाच्या आम्ही विरोधात नाही आहोत. विकासाचे अनेक रस्ते या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये धरणं झाली, कालवे झाले, अनेक मोठमोठ्या MIDC झाल्या. सगळी विकासाची जी काही साधनं या राज्यामध्ये डेव्हलप झाली त्याला कधीही विरोध त्या ठिकाणी झाला नाही, किंवा ती पुढे गेली. आणि म्हणून आम्ही विरोध करतोय ही भूमिका नाही आहे. तर गरज नसलेला शक्तीपीठ माथी मारू नका ही आमची भूमिका लोकांच्यापर्यंत सांगणं गरजेचं. राजू शेट्टीने पुराचा संदर्भ दिलेला आहे. सिंधुदुर्गचा एक मोठा विषय या निमित्तानं आपल्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे. कोर्टात याचिका घालण्यासंदर्भातली चर्चा किरणरावांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्यावरून उद्या आम्ही करतो. केतन सारंग हिंगोलीचे त्यांनी सांगितलं, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतो. सामुदायिक आत्मदान हा एक विषय आपल्या समोर आला, त्याच्या संदर्भात विस्तारानं आपण चर्चा करूया. बिल्ला लावायची कल्पना मला आवडलेली आहे. मला वाटतं ही कल्पना जर प्रत्येक जिल्ह्यांना आपापलं काही गोष्टी करता आल्या तर तिला करते. मी परवा सुद्धा परभणीमध्ये असताना सांगितलं की हे 86,000 कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे आणि कर्जातून शक्तीपीठ जोडली जाणार आहे. माझं म्हणणं आहे प्रत्येक शक्तीपीठला 1,000 कोटी द्या, म्हणजे माहूरपासून ते अंबाबाईपर्यंत जे जे शक्तीपीठ या रस्त्यावर जोडणार म्हणतं सरकार, त्याला 1,000 कोटी द्या. तिथं येणाऱ्या भक्तांना मोफत व्यवस्था होऊ दे, तिथं येणाऱ्या भक्तांना 1 रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करून द्या. हा फक्त विषय शक्तीपीठ जोडण्यासंदर्भातला नाही आहे. राजू शेट्टींनी सांगितलं, अनेकांनी सांगितलं, भ्रष्टाचाराचं एक नवं कुरण सरकारला ओपन करायचा हा यामागचा उद्देश त्या ठिकाणी. दुसरी एक कल्पना, स्वसंरक्षणासाठी शेतकऱ्यांनी पत्र देणं. मला वाटतं गिरीश पत्राचा नमुना मगाशी ज्यांनी सूचना केली, मी लिहून घेतलं त्यांचं नाव, त्यांनी जर तो नमुना व्हॉट्सअपवर टाकला तर आपण सगळेच 12 जिल्ह्यामध्ये हा ताबडतोब पोलिसांना देऊन टाकू की आम्हाला संरक्षण या ठिकाणी द्या, कारण की ही कंपनी जबरदस्ती मोजणी त्या ठिकाणी करते. या पद्धतीचा आपण निर्णय घेऊ. दुसरं, शेट्टी साहेब, टोल हा विषय या रस्त्याचा फार महत्वाचा नाही. 86,000 कोटी रुपये, फक्त निव्वळ 86,000 कोटी रुपये जर वसूल करायचे असतील कुणालाही, तर दरवर्षी किमान 3,000 कोटी रुपये गोळा लागतात. किमान 60 लाख वाहनं 500 रुपये देऊन गेली तर 3,000 कोटी 28 वर्षात गोळा झाले तर 86,000 कोटी मिळतात. मी मेंटेनन्सचा विचार करत नाही, मी व्याजाचा विचार त्या ठिकाणी करत नाही, निव्वळ 86,000. आणि त्यामुळे हा व्हॅल्युएशनचा गेम आहे.
हे 86,000 कोटीचं व्हॅल्युएशन एखाद्या कंपनीला हा रस्ता मिळणार आहे आणि त्यांच्या बॅलन्स शीटला 86,000 कोटीचं व्हॅल्युएशन होऊन ती कंपनी पुढे 10-5-10 लाख कोटीची कामं घ्यायला, ती कंपनी पुढे त्या जोरावर 5-10 लाख कोटीचं कर्ज घ्यायला उपलब्ध या ठिकाणी होणार आहे, हा याच्या मागचा हेतू आहे. दुसरं, गडचिरोलीला जी खाण होते त्या गडचिरोलीच्या खाणीमधून येणारं जे काय आहे ते बंदरापर्यंत पोचवायचा एक मार्ग असेल अशी एक चर्चा गडचिरोलीमध्ये आता काही लोकांनी या ठिकाणी सुरू केलेले आहे. आणि म्हणून टोलपेक्षा देखील काही वेगळे ॲस्पेक्ट्स यामध्ये आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनची चर्चा मगाशी झालेली आहे, तर त्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे अभ्यास करूया आणि एक काही आंदोलन आपल्याला जे करायचं आहे त्याची तारीख आपण निश्चितपणे सगळ्यांशी चर्चा करून मेच्या शेवटच्या आठवड्यात आपण करूया. माझी एकच विनंती आहे की हा संघटित लढा आहे तो संघटित राहिला पाहिजे. आणि 1 वर्षापूर्वी कोल्हापूरमधून याची सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्रभर हा लढा प्रामुख्यानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी गेला. आणि मगाशी कैलास म्हणले तसं मी मागच्या वेळी देखील राज्यव्यापी जी बैठक झाली कोल्हापूरमध्ये त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून घ्या. माझं मत आहे पुढच्या 8 दिवसात, मागच्या वेळी देखील आम्ही विनंती केली की पुढच्या 8 दिवसात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेतली पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे. ते काय म्हणतात माहीत नाही आपल्याला, परंतु त्यांच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे. सगळ्यांचं मत काय, कारण की अनेक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी भूमिका आपल्या बाजूने घेतली, परंतु ती भूमिका खाजगीत ते घेतात, परंतु रस्त्यावर आपल्याबरोबर नाही. तर त्यांना विचारलं पाहिजे नेमकं भूमिका तुमची काय आहे आणि या आंदोलनात तुम्ही आमच्याबरोबर असणार आहात का नाही हे सांगणं गरजेचं आहे. दुसरी एक जिथं दबाव किंवा एखाद्या जिल्ह्यात काही गोष्टी, तर आम्ही जवळजवळ 10-15 आमदार, किमान विद्यमान आमदार या लढ्यामध्ये त्या ठिकाणी, राजू शेट्टी त्या ठिकाणी माजी आमदार आहेत, खासदार ओमराजे या लढ्यामध्ये आहेत. त्यामुळे कुठं दडपशाही जोर जबरदस्ती आली तर आमच्या 8-10 पैकी सगळ्यांना फोन लावा. आम्ही सगळेजण, जिल्हा पोलीस प्रमुख असू दे, जिल्हाधिकारी असू दे, प्रांत असू दे, त्यांच्याशी आम्ही डायरेक्ट बोलतो. आणि कुठेही जबरदस्ती होत असेल तर तिथं आम्ही सगळे आमदार मंडळी, माजी आमदार असतील, आम्ही खंबीरपणे या लढ्यामध्ये तुमच्याबरोबर आहोत हे आपण निश्चिंत राहा. सिंधुदुर्गमध्ये देखील वैभवरावांनी सांगितलं तसं बांद्याला एखादा मेळावा घेता आला पावसाळ्याच्या आधी तर तो घेऊया. आम्ही शेट्टी साहेब वगैरे तिथं जातो. सांगलीचा मेळावा ठरला होता 4 तारीख, परंतु दुर्दैवानं महेशजींच्या घरामध्ये एक दुर्दैवी घटना घडल्यामुळं आम्हाला तो मेळावा पुढे ढकलायला लागला. महेशजी आता या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, त्याची तारीख आपण महेशजी नंतर या ठिकाणी ठरवूया. आणि या लढ्याला एक स्वरूप जे काय आहे की हा गरज नसलेला रस्ता, शक्तीपीठ विरोध हा गरज नसलेला रस्ता आहे, ज्याची लोकांना गरज नाही आहे, तो आमच्या माती मारू नका. या भूमिकेवर आपण सगळे ठाम राहूया. आपल्यात कुठं फाटाफूट होऊ नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेऊया. आणि एखादा शेतकरी एकटा असेल तर त्याला आधार कसा तिथल्या शेतकऱ्यांच्याकडून देता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. आमची ताकद सगळ्यांची आपल्याबरोबर असेल. आपण एक हातात हात घालून हा लढा यशस्वी करूया. धन्यवाद. धन्यवाद बंटी पाटील साहेब. आपण दरम्यान बैठक प्रसंगी 12ही जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाला कोणत्या प्रकारे समर्थन नसल्याचं सांगितलं. याचबरोबर जमीन हस्तांतर करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रखरतेने विरोध करत आहेत. शासनाला धारेवर धरावं असं सांगितलं. या प्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तीपीठमुळे मोठा भ्रष्टाचार होणार आहे. 2019चा कायदा धाब्यावर बसून 1956 नुसार भूसंपादन होणार आहे. हा स्वतःच्या फायद्यासाठी तुघलकी निर्णय सरकार घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी शिवसेना उभाटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनीही आरपार लढाई सुरू करावी, शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या व जमीन मोजणीसाठी येणाऱ्या लोकांचे हल्ले परतून लावा असं सांगितलं. सिंधुदुर्गचे माजी आमदार वैभव नाईक, आमदार कैलास पाटील यांनी आंदोलनात शेतकऱ्यांसोबत कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. बैठकीअखेर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संघर्ष यात्रा काढून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीप्रसंगी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती समन्वय गिरीश फोंडे यांच्यासह सांगली, सोलापूर, वर्धा, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, नांदेडसह बाधित जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.
गोकुळ सोबत गोकुल.